आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओझरमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगले तापले। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी मालती अनिल बंदरे पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली असून उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। उमेदवारीनंतर बोलताना मालती बंदरे म्हणाल्या की ओझर शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मी या निवडणुकीत उभी आहे। शहरातील कचरा डेपो, रस्ते, स्वच्छता, पाणी पुरवठा अशा अनेक तातडीच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे समाधान करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच महिलांना मिळालेल्या 50% आरक्षणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत महिलांनी पुढे येऊन नेतृत्व स्वीकारणे आणि आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले। मालती बंदरे पाटील यांचे पती आणि समाजकार्यात अग्रणी असलेले योगेश पाटील यांनीही या प्रसंगी शहरातील समस्यांवर प्रकाश टाकलाय। त्यांनी सांगितले की शहरातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी ज्युनियर सिनियर केजी वार्षिक 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो। अंगणवाड्यांचे डिजिटलायझेशन झाल्यास हा खर्च मोठ्या प्रमाणात वाचू शकतो असे त्यांनी नमूद केले। कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याने शासनाच्या मदतीने डेपो हलवण्यासाठी पर्यायी जागेचा प्रस्ताव मांडण्यात येईल असे त्यांनी सांगितले। शहरातील अनियमित पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि मोठ्या कामांसाठी नाशिकला जावे लागणे यासारख्या प्रश्नावरही त्यांनी चिंता व्यक्त करत निवडून आल्यानंतर या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील असे स्पष्ट केले। कोरोना महामारीच्या काळात योगेश पाटील यांनी पक्षाच्या वतीने घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविले, तसेच अंत्यविधीसाठी ड्रायव्हर उपलब्ध नसल्यास त्यांनी स्वतः गाडी चालवून सेवा दिली आहे। या कार्याची परिसरात विशेष दखल घेतली जाते। ओझर शहरातील महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केलाय। शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की ओझर शहराच्या विकासासाठी 6 नगरसेवक आणि 1 सक्षम नगराध्यक्ष यांना संधी द्यावी, तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून विकासाच्या वाटचालीत सहभागी व्हा। काही नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर केली आहे, कसे बघता याकडे काय सांगाल? नमस्कार, मी मालती बंदरे पाटील, ओझर शहराचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। ओझर शहरातील नागरिक खूप साऱ्या समस्यांना सामोरे जात आहे। तिला एक असेल की कचरा डेपो असेल, रस्ते असतील, असे अनेक समस्या आहेत। तर त्या सर्व समस्या सोडून ओझर शहराचा सर्वांगीण विकास करावा यासाठी मी आज तुमच्या सर्वांसमोर उभी आहे आणि तुम्ही सर्वांनी मला प्रचंड मतांनी विजय करून ओझर शहराच्या विकासासाठी एक संधी द्यावी याची मागणी मी करते। ताई, महिलांचा देखील आरक्षणाचा मुद्दा आपण घेतला होता, त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की सरकारने आपल्याला 50% आरक्षण देऊन महिलांना आपण सक्षम व्हावं यासाठी आपल्याला ते आरक्षण दिलेले आहे आणि महिलांनी पुढे जावं, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, सक्षम व्हावं ही मला स्वतः मनापासून वाटतं। सध्या ओझर नगरीत कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार आहात? ओझर नगरमध्ये प्रामुख्याने समस्या असतील, कचरा डेपोचे असेल, बाणगंगा नदी ही गटारीसारखी झालेली आहे, नदी नसून ती गटार झालेली आहे, आणि रस्ते असतील, नदीवरचे पूल असतील, एकदम काही जे पूल आहे ते पूर्ण मोडकळीस आलेले आहे। त्यानंतर बालवाडी असेल, हॉस्पिटल असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। ओझर ग्रामपालिकाची नगर परिषद झाली तरी पण प्राथमिक आरोग्य केंद्र याच्यात काही सुधारणा झालेली नाही आहे। तर मला असं वाटतं की त्यामध्ये सुधारणा होऊन त्यात काही हायटेक सुविधा आल्या पाहिजेत। खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या असतील, मोठ्या समस्या असतील, खूप साऱ्या समस्यांना ओझर शहरातील नागरिक हे सामोरे जात आहे। त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे आणि ओझर शहराचा विकास झाला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठीच मी लढतेय। आणि तुम्ही सर्वांनी मला संधी दिली तर आपण सर्व मिळून आपण ओझर शहराचा विकास करू असे माझं म्हणणं आहे। 2 तारखेला मतदान आहे आणि माझी निशाणी ही पंजा आहे, तर तुम्ही सर्वांनी मला मतदान करून मला विजयी करा हे तुम्हा सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। मी आणि माझे सोबतचे उमेदवार, माझे सहकारी यांना सर्वांना पंजा निशाणीवर बटन दाबून विजयी करा। कमलेश उल्लारे, आज आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्या नगराध्यक्ष पदासाठी सौ मालतीताई बंदरे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या उमेदवारीला आपण सगळ्यांनी सहकार्य करावे
त्यांना प्रचंड मताने बहुमताने विजयी करावे। ओझर गावाच्या समस्या बघता या ठिकाणी मोकाट पाण्याचा सुळसुळाट ते देखील आणि त्यानंतर आपल्या कचरा डेपोच्या समस्या आहे। आम्ही बऱ्याच दिवसापासून बघत आलेलो आहे। तसे आपले योगेश दादा हे युवकांचे नेतृत्व म्हणून बऱ्याच ठिकाणी कार्यरत असतात आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी कामं केलेले आहेत आणि त्यांनी ओझर शहराच्या समस्या देखील खूप साऱ्या बघितल्या आहे आणि त्या समस्यांचं सोल्युशन त्यांनी बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे। नमस्कार, मी योगेश नानासाहेब पाटील। माझी पत्नी मालती अनिल बंद्रे पाटील आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कृत उमेदवार म्हणून आज ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे। ओझर नगर परिषदमध्ये प्रामुख्याने विविध समस्या लोकांपुढे आज आहेत। त्यात प्रामुख्याने कचरा डेपोचा प्रश्न असेल, पिण्याचं पाणी असेल, निकृष्ट दर्जाच्या अंगणवाड्या असतील, रस्ते असेल, लाईट असेल, तसेच जे शासकीय रुग्णालय शहराच्या बाहेर आहे त्यात कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही। या सर्वांसाठी एक पर्याय म्हणून ओझर शहरात आज जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या उमेदवारांना सर्वांना आज संधी देऊन झालेली आहे। कुठल्याही प्रकारचा विकास या शहरामध्ये झालेला नाही, त्यालाच एक पर्याय म्हणून आज मी माझ्या पत्नीला एक काँग्रेस पक्षाकडून एक नगराध्यक्ष पदासाठी उभं केलेलं आहे। आज ज्युनियर केजी असेल, सिनियर केजी असेल, लहान मुलांना एक प्रायव्हेट शाळेमध्ये 10 ते 15 हजार रुपये शैक्षणिक वर्षासाठी लागतात। जर आपल्या शहरामधले अंगणवाड्या डिजिटल व स्मार्ट असल्या तर या शहरातील मुलांना 10 ते 15 हजार रुपये त्यांचे वार्षिक वाचले जातील। तसेच कचरा डेपोमुळे त्या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांमध्ये दुर्गंधी व विविध आजारांच्या समस्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्या देखील कचरा डेपोवर आपण एक पर्यायी जागा बघून शासनाच्या मार्फत पर्यायी जागा बघू व त्या ठिकाणी तो स्थलांतरित करू। पिण्याचं पाणी अनियमित या ठिकाणी येतं। 2 पाहुणे जरी वाढले तरी या शहरातील महिलांना टेन्शन येतं की आज 2 पाहुणे नवीन आलेले आहेत तर पाणी पुरेल का, तर तो पाण्याचा प्रश्न देखील आपण या ठिकाणी सोडवू। अंगणवाडीचा असेल, हॉस्पिटलचा असता, आज प्रसूतिगृह या ठिकाणी प्रसूतिगृह नाही। नाशिक सारखे एवढी मोठे शहर आहे, 50,000 मतदार आहे, 70 ते 75 हजार लोकसंख्या असताना या ठिकाणी शासकीय व्यवस्था कोलमडलेली आहे। या ठिकाणून ओझर शहरातून काही मोठा इलाज करण्यासाठी नाशिक शहरात जावं लागतं। ती समस्या आम्ही या ठिकाणी दूर करू। येत्या 2 तारखेला 2 डिसेंबरला या ठिकाणी मतदान आहे। आपल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवार, 6 नगरसेवकाचे उमेदवार व 1 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या पंजा निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड मतांनी विजय करा असं मी या ठिकाणी आव्हान करतो व सर्वांनी या ठिकाणी सामील व्हा। आज विविध ठिकाणी मोठमोठे मोर्चे निघत आहेत, मोठमोठे फ्लेक्स लागत आहेत, वेगळे रील्स व्हायरल होत आहे। त्याच्या आमिषाला बळी पडू नका। आपल्या समस्या आपण जाणून घ्या, समस्यांवर मतदान करा असं आव्हान मी या ठिकाणी करतो। समाजकार्यात पण आपण अग्रेसर आहात। कोरोना काळातील कार्य देखील आपले उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळामध्ये ज्या वेळेस सर्व लोक घरात होते त्यावेळेस आम्ही एक पक्षाच्या वतीने या शहरामधल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत होतो, त्या हॉस्पिटलपर्यंत लोकांना पोहोचवत होतो। काही ठिकाणी अंत्यविधी झाले, अंत्यविधीला गाड्यांना ड्रायव्हर नव्हते, स्वतः आम्ही ड्रायव्हिंग केलेली गाड्यांना आणि अंत्यविधीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे। त्यानंतर या शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये चालला असलेला काळा बाजार, हा काळा बाजार देखील मी माझ्या सहकाऱ्यांनी हा जनतेसमोर आणला होता। त्याचा एक मला बक्षीस म्हणून कोलमडलेल्या सरकारने माझ्यावर एक खंडणीसारखा गुन्हा देखील दाखल केला होता, परंतु शासनाच्या वतीने पुढे जाऊन तो गुन्हा खोटा होता म्हणून तो रद्द देखील केला होता। त्याचप्रमाणे अंगणवाडीसाठी मी मेघना बोर्डीकर हे आपल्या बालकल्याण मंत्री आहे त्यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता। अशा अनेक समस्यांसाठी मी ओझर शहरामध्ये पाठपुरावा करत आलेलो आहे, यापुढे देखील करत येऊ। आणि सत्ता असो नसो, आम्ही निवडून येऊ नाही येऊ, जरी निवडून आलो नाही तरी या ओझरकरांसाठी मी अविरत झटत राहील हा शब्द या ठिकाणी देतो। युवकांचा बेरोजगारीचा मुख्य प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर तो कसा पूर्ण करणार आहात? ओझर सारख्या शहरामध्ये एचएल सारखी मोठी कंपनी आहे, शेजारीच लागून गरवारे जवळके सारखी मोठी MIDC आहे। त्या ठिकाणी ओझर सारख्या स्थानिक मुलांना घेतलं जात नाही। आपले मुलं 10-12 हजारासाठी सातपूर असेल, अंबड असेल या ठिकाणी MIDC मध्ये कामासाठी जातात। येण्या जाण्यामध्ये अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहे आपल्या तरुणांचे। तर ज्या NOC असतात एचएल सारख्या कंपनींना शहरातून NOC दिल्या जातात। तर मी ज्यावेळेस आमचं नगराध्यक्ष काँग्रेसच्या त्या ठिकाणी बसेल, मी ह्या सर्व कंपन्यांशी एक MOU करणार आहे
की आमच्या शहरातील एकही तरुण बेरोजगार राहिला पाहिजे नाही, प्राधान्य आमच्या शहरातील तरुणांना दिलं पाहिजे। यासाठी मी या ठिकाणी झटणार आहे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे। तसेच महिलांसाठी सुद्धा घर बसल्या आपला एक रोजगार चालू होईल यासाठी आम्ही देखील प्रयत्न करणार आहे। घर बसल्या रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आम्ही काम करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।